श्रोते हो, नमस्कार. घरच्या घरी आपण पितृदोषासाठी काय केलं पाहिजे याबद्दल आपण थोडी माहिती घेऊयात. आपण रोज गायीची पूजा केली पाहिजे. त्याचबरोबर कावळ्याला रोज दक्षिण दिशेला नैवेद्य ठेवला पाहिजे. नैवेद्यामध्ये विशेषतः दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे. मुंगीला साखर दिली पाहिजे. त्याचबरोबर दक्षिण दिशेला तोंड करून हातामध्ये पाणी घेऊन ओम पितृभ्यो नमः असं म्हणून अंगठ्याकडनं 21 किंवा 31 वेळा जर पाणी जर दिलं तर त्याला पितृतर्पण असं म्हणतो. असं रोज करायचं आहे. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची पूजा तुम्हाला रोज करायची आहे. दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर हा जो दिवा लावायचा आहे हा जर आपल्याला रोज पिंपळाचं झाड मिळाला नाही जवळ तर तुम्ही कुंडीत देखील याची व्यवस्था करू शकतात. हो श्रोते हो, कुंडीत पिंपळाचं झाड तुम्ही घरी लावू शकतात. त्याचबरोबर पितरांचं पूजन करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी जो स्वयंपाक जो करतात तो नैवेद्य रोज तुम्ही ठेवू शकता द्रोणामध्ये दक्षिण दिशेला. त्याचबरोबर भागवत ग्रंथ, त्याचबरोबर नवनाथ ग्रंथ आणि गुरुचरित्र ग्रंथ या 3 ग्रंथाचं फक्त पूजन केल्याने, रोज पूजन केल्याने पितृदोष नाहीसा होतो. या सर्व उपायांचं पूजन तुम्ही रोज करायचं आहे. हे केल्याने पितृदोष नाहीसा होतो. या पूजनाने तुम्हाला मोठी पूजा करण्याची गरज पडणार नाही. धन्यवाद.